चालले साहेब. ओके. फुगडी घ्यायची का? आता पण डोळे भरून आले. दोन भाग आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि तुम्ही म्हणत असाल एवढा का सुचलाय, झोपच नाही झाली. 1 वाजता झोपलोय आणि आता 5:15 झालेत. चाललोय साहेबांना सोडवायला, कारण आता लग्न आहे साहेबांचं. हे बघा, प्रोसेस चालू आहे आता हॉस्टेल सोडायची. संसार बिंसार घेऊन चालले ते आता डायरेक्ट आम्ही चाललोय सोडवायला. झाला संसार चालू आता साहेबांचा. अं? काय सकाळ सकाळी एवढी बॅग पाठी घेऊन चाललोय तर साहेबांची 2-4 बिहारी माझ्या बघून काय म्हटलं माहिती का? नाही बिहारी नाही, सॉरी, ते आपले 2-3 रिक्षावाले म्हणले, भैया किधर जाने काय? अरे काय बिहारी बिहारी समजला काय? एसटी स्टँड वर उतरलाय आणि चाललाय आता. काय चाललंय? काय म्हणतो बाबा? साहेबाला देऊ आता एकदा सोडून 1 महिन्यासाठी घरी. 1 महिना परत नाही त्यावर. थोड्या दिवस 4-8 दिवस रूम 4-5 दिवस. साहेब आता लग्न चाललंय. चाललंय आता चिरंजीवचा स्त्री व्हायला. श्री नमो नमः. अरे संसार संसार जशी बॅग गाडीवर, नुसतीच गर्दी. साहेबांचा टोप दिसला टोप. अक्षल घ्यावं लागेल ना. तो देऊ काय ब्लॉग मध्ये नाही येण्यासाठी, पण मी नाही देत, नाही टाकत. प्रत्येकाच्या आयुष्यात अक्षण येणारच आहे. हर्षल झालं, विनोद झालं, आता साहेब जरा मोठे, त्याच्यामुळे पहिल्यांदा त्यांचा नंबर आला. चला जाऊ सोडून येऊ त्यांना. आता मग कधी पण घेतो माहिती त्याला. तुम्हाला पण घेतो. आहे तुम्हाला आहे. मोबाईल आणलं नाही. स्कॅनर पाठवतो. थायलंड पाठवतो. पैसे नाही अकाउंटला आता. 300 रुपये राहिले. लगेच जावे म्हणते नाश्ता कर. अरे तोंड धुतलं का तू? तसं झालंय आता. नाश्ता करायचा काय? दोन दिवसात नाश्ता करतो. आलं. चहा घ्या हर्षल. चहा नाही घेतो, पुरवठा येते तोंड. वराडी जो मात नवरदेव को मात. चला बेगीन आलाय मित्रांनो, टाइमाचा सोडायला आलोय साहेबांना. चला, साहेबांची गाडी वगैरे रेडी आहे. काय झालं साहेब? एसटी यार, सगळे नाश्ता चालू इथं बघ. अण्णा इडली वडा. चालले साहेब. ओके. फुगडी घ्यायची का? आता पण डोळे भरून आले. दोन भाग आहे. का साहेब, बाय. येऊ नका परत. तर मित्रांनो, साहेबांना आपण सोडवलं होतं, त्याच्यानंतर आलो, गाडी वगैरे लावली, पोरं गेले गाडी लावायला. तर हा झोप तर काही कम्प्लीट झाली नाही, पण जायचंय ग्राउंडला. चला आता थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि जाऊ वर्कआउट करायला. आपल्या एक आठवडा गॅप पडला असं, ग्राउंडलाच गेलेलं नाही. चला जाऊया मित्रांनो. आमची तर आंब्यात झाडेवरती, आणि तुम्ही बघू शकता किती आंबे पडले ते. बघा, ते बघा, त्याला अजून बी पडते. ते डोक्यात पडायचं एखादा नाही का, साईडने चलतो भाऊ. एखादा पिकलेला गावला तर चांगलं होईल. फुटते ते अक्षरशः वरून पडून नाही का. तर मित्रांनो, रेडी झाले ड्युटी जायला. आणि
काय ग्राउंडवर जायला जमलं नाही. काय झालं, मी म्हटलं ग्राउंडवर जाईल, पण वरती आलो रूमवर आणि थोडं म्हणलं 5-10 मिनिटं डोकला घ्यावा. तर अशी झोप लागली डायरेक्ट. 2-3 तास कसे गेले कळलेच नाही. 10-11 वाजले. मग म्हटलं आता काय उन्हाचं जाऊन पण फायदा नाही, तर आज स्किप केलाय. जाऊ द्या आता. तर आता जायचंय ड्युटीला. नर्सेस वीक पण चालू आहे, त्याच्यामुळे ना थोडं लवकर जायचंय. शाळेला माईक पडला खाली. तर चला जेवण वगैरे करू आणि जाऊ लवकर. बाय. तर मित्रांनो, माझ्यात आहे ना आज व्हिडिओ बनवायची ना एवढी सुद्धा ताकद नाहीये. माझ्या आवाजावरून कळत असेल तुम्हाला, चेहऱ्यावरून पण कळत असेल. एवढं बॉडी पेन होतंय, फिवर आल्यासारखं झालंय आणि दिवसेंदिवस एवढ्या ड्युटी बिझी जायला लागली ना. आणि आजची ड्युटी ना एवढी बिझी होती, मला नाही पण दुसऱ्या दुसऱ्या स्टाफला एवढी खतरनाक बिझी होती. मॉर्निंग पासून वॉर्ड एवढा बिझी होता ना, सगळ्याची इन्व्हेस्टिगेशन, याच्या ओटी, याचं ते. आणि काल पण मला झोपायला जरा उशीर झाला, कारण ब्लॉगिंग, एडिटिंग वगैरे व्हिडिओज फॉलोअप करायला टाइम जातो. त्याच्यामुळे ना रोज मला लेट होते झोपायला. आणि आज पण मी ना ड्युटीवरून आलो आणि डायरेक्ट फोन चार्जिंग लावला आणि म्हणलं थोडा वेळ रेस्ट करू. कपड्यात सगळं बेडवर झोपलो होतो 5 मिनिटं. तर 5 मिनिटाचे ना 2 तास कधी झाले कळलंच नाही. शेवटी मग ते मला अचानक जाग आली की आपलं आपलं एखादं काम इनकम्प्लीट राहिलं, आपल्याला झोप लागते बघा. आणि असं वाटतं की आपल्या डोक्यात चालू होतं काहीतरी इनकम्प्लीट आहे. खाडकन जाग येते, कारण माझं एडिटिंग वगैरे सगळं राहिलं होतं ब्लॉगिंगचं. त्याच्यामुळं अचानक अशी ना जाग आली. जाग आल्यावर जरा तोंड वगैरे धुतलं, हातपाय धुवून पण नाही धुतलं, काहीच नव्हतं केलं. चेंज वगैरे केले कपडे, हातपाय धुवून धुतलं आणि डायरेक्ट टेरेसवर आलो. कारण खाली व्हिडिओ शूट करायचा म्हटल्यावर जरा जागेचा प्रॉब्लेम आहे थोडा. आणि बाकीचे पोरं पण झोपलेत असतात ड्युट्या करून येऊन, नाही का, त्यांना नको डिस्टर्ब म्हणून वरती आलो. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचंय, काहीतरी आपण स्टार्ट केलं ना, अडचणी खूप साऱ्या येतात. तुम्ही आजारी पडणार, तुम्ही फक्त कारण नाही शोधायची. कारण मी बघा, आता मी जर आज म्हणलं असं जाऊ दे मी आजारी, आजचे दिवस नाही बनवत व्हिडिओ, नाही, काहीतरी आपण चॅलेंज केले, काहीतरी पहिल्यांदा काहीतरी आवडते म्हणून ते करतोय, त्याच्यात नो कॉम्प्रोमाइज. 2 मिनिटं 3 मिनिटं का होईना कॅमेरासमोर येऊन बोलायचंय आपल्याला, आपल्या लाईफ बद्दल सांगायचंय काय चाललंय. आजच्या व्हिडिओमध्ये काय असं काही विषय स्पेशल झालेलं काही नाहीये, कारण मॉर्निंगला आपण 5:05 7:05 5:30 ला उठलो होतो. आपला जे सिनियर ब्रदर आहे त्याचं लग्न ठरलेलं आहे आणि तो पण आता बॅग बी पॅक करून गेलाय. म्हणजे 2-3 वर्ष सोबत होतो आम्ही. आता लग्न ठरल्यामुळे प्रत्येकाला जायचंय, प्रत्येकावरती वेळ येणार आहे. प्रत्येकाला बॅगा भरून कुठं ना कुठं शिफ्ट करायचंय, पुढची लाईफ बघायचंय, सगळ्या गोष्टी बघायच्या. कोळपे काय म्हणतो. तर आलो होतो, नाही का, अशा गोष्टी असतात बऱ्याच. प्रत्येकाला ते फेस करावं लागतं. दोन्ही साईडला तुम्हाला विचार करणं खूप गरजेचं आहे. तर असं त्या विषयाला नाही बोललेलंच बरं आहे, कारण तो विषय बोलायला लागल्यावर खूप वाढेल, खूप सारे त्याच्यावर डिबेट डिबेट होईल. तर मला सांगायचं एवढंच की खतरनाक बिझी दिवस होता, तरी पण मला व्हिडिओ काढायचा आहे या उद्देशाने मी टेरेसवर आलोय आणि काहीतरी बोलायचंय कॅमेरासमोर. चला आता, उद्या मॉर्निंग ड्युटी आहे, झोपायचं आहे, अजून ब्लॉग एडिट करायचा आहे. आता जो शूट केला व्हिडिओ, तर मला सांगायचं एवढंच, कोणती परिस्थिती असू द्या, कशी असू द्या, तुम्ही आजारी असू द्या नाही तर काही असू द्या, जे काम हाती घेतलंय त्याला पूर्णत्वास न्या, ते कम्प्लीट करायचं ट्राय करा, तुमचं बेस्ट द्या तिकडे, ठीक आहे. मी ना आता टेरेसवर बसलो तर एवढं गरम होतंय भयानक. हे बघा, अजून सुद्धा घामाच्या धारा आहेत रूम मध्ये, तर फॅन सुद्धा गरम हवा फेकतोय. अजून 1-2 महिने कसे काढायचे काय माहिती. फक्त एवढाच महिना, मे आणि जून, 15 जून पर्यंत पाऊस येऊन जाईल. चला, तुम्हाला आज काय आपण काय असं विशेष केलेलं नाहीये, पण डेली काही ना काही पोस्ट करायचं आहे आपल्याला. त्या उद्देशाने मी आज टेरेसवर आलोय आणि काहीतरी बोललोय.
आजारी भयंकर आजारी, टॅबलेट घेते 2 दिवस झाले. पूर्ण बॉडी पेन होती. काय माहिती लग्नात ते 2-4 दिवस जागणं आलं त्याच्यामुळे झालं असेल. आणि एक्सरसाइज पण होत नाही. आता काही करून उद्या सकाळी ना आपल्याला जायचंय म्हणजे जायचंच. ठीक आहे. मॉर्निंग ड्युटी तरी पण जायचंय, जाऊन यायचंय, काही ना करू. जाणं खूप इम्पॉर्टंट आहे तिथपर्यंत. तर हा तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. पुण्याच्या बाहेर सोडायला आले साहेबांना आता. एवढं लांब पण बुकिंग करतो राव. हळू गाडी ब्रेक लागत नाही ते.